शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, एक कमेंट मी एक शेतकऱ्यांची वाचली, की ऊसाची जाडी वाढीसाठी कोणती फवारणी घ्यायला हवी? तर शेतकरी मित्रांनो, ऊसाची जाडी वाढवायची असेल, तर एक नंबर म्हणजे युरिया हे खत बंद करायला हवं. युरियामुळं काय होतं, ऊस पळतो. तर ऊस प्रमाणापेक्षा जास्त पळला, तर ऊसाची जाडी होत नाही. तुम्ही युरियाऐवजी तुम्ही पहिल्यापासूनच 24-24-0 आणि अमोनियम सल्फेटचा वापर करा. तर पाणी असेल तर 24-24-0 आणि अमोनियम सल्फेट कसं द्यायचं आहे, हे मी तुम्हाला सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेला आपण खतं टाकतो, त्याला पाणी ज्या शेतकऱ्यांचं आहे त्यांच्यासाठी मी सांगतो. त्यानंतर ड्रिपचं ज्यांचं ड्रिप आहे त्यांच्यासाठी सांगतो आणि फवारणी कोणती घ्यायची तेही सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, पाणी ज्यांचं आहे त्यांनी प्रत्येक महिन्याला माझ्याकडे लक्ष द्या, 24-24-0 एक बॅग, अमोनियम सल्फेट एक बॅग आणि म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो, ही 2.5 पोती प्रत्येक महिन्याला तुमच्या ऊसाला जाणं गरजेचं आहे. तुम्ही ही 2.5 पोती प्रत्येक महिन्याला दिलीत, एक पहिले 5-6 महिने, तर तुमच्या ऊसाला चांगल्या पद्धतीनं जाडी येते. 2 कांडीतलं अंतरही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतं आणि ऊस हिरवागार राहतो. काळोखी अतिशय चांगली येते ऊसावर आणि ऊसाचं पालनपोषण पहिल्यापासून चांगलं होतं. त्यामुळं पहिल्यापासूनच तुमच्या ऊसाची जाडी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होते. त्यानंतर ड्रिप ज्यांचं आहे त्यांनी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे ह्याच्या आधी, तरी पण सांगतो फास्टमध्ये. 24-24-0 1 तारखेला 20 किलो दिलात, तर लगेच 4 तारखेला अमोनियम सल्फेट 20 किलो द्या. त्यानंतर लगेच 12 तारखेला MOP 8 तारखेला MOP 10 किलो द्या. त्यानंतर 4 दिवसानंतर मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो द्या. त्यानंतर 4 दिवसानंतर कॅल्शियम नायट्रेट 5 किलो द्या. त्यानंतर 1-2 दिवसानं मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट सोडा. परत 24-24 चालू करा. असं ही साखळी जी आहे ही बंद करू नका. 24-24-0 अमोनियम सल्फेट 20-20 किलो, MOP 10 किलो, कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो, चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट्स 1 ते 2 किलो वापरा. असं तुम्ही शेड्यूल कंटिन्यू चालू ठेवा. तुमच्या ऊसाची साईज पहिल्यापासून चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होणार 100% शेतकरी मित्रांनो. आणि आपण टाकलेली जी खतं आहेत ती चांगल्या पद्धतीनं अपटेक होण्यासाठी शेतकरी मित्रांनो, झायडेक्स कंपनीचं नर्सरी किट वापरा. त्यामध्ये NPK कन्सोर्टिया येतं, त्यानंतर झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया येतात आणि मायकोरायझा येतं. तर शेतकरी मित्रांनो, ऊस पहिल्यापासून सशक्त आणि मजबूत पैलवान होण्यासाठी पहिला चांगला मुळांचा विकास होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मुळं वाढवायची असतील तर मायकोरायझाचा 1 नंबर वापर करायला हवा. मायकोरायझा तुम्ही टाकलात तर पांढरी मुळं जी आहेत ती झपाट्यानं वाढतात आणि पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाली की ॲटोमॅटिकच आपण टाकलेली मटेरियल जे आहे ते चांगल्या पद्धतीनं अपटेक होतं. आणि त्यामध्ये झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे, त्यामुळे मायक्रोन्युट्रिएंट्स बी चांगल्या पद्धतीने मिळाले जातात बॅक्टेरियामधून. आणि NPK कन्सोर्टिया आहे, त्यामुळं नत्र, स्फुरद आणि पालाशचं सुद्धा बॅक्टेरिया आपल्याला त्यामधून मिळून जातात. त्यानंतर फवारणीचं शेड्यूल तुम्हाला सांगतो. फवारणी आता ऊस तुमचा केवढा आहे याच्यावर अवलंबून आहे. आता हा आपला खोडवा ऊस आहे, यासाठी कोणती फवारणी घ्यायला पाहिजे? साधारण 105 दिवस झालेले आहेत ह्या खोडव्याला. 4-5 कांडींवर ऊस आहे. तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन आणि बोर्डवर सुद्धा लिहून देतो याला फवारणी आता कोणती घ्यायला पाहिजे. आम्ही 1-2 दिवसात घेणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पान जेवढं रुंद असेल तेवढी साईज चांगली डेव्हलप होते. हे पहा किती छान साईज झालेली आहे आणि 2 कांडीतलं अंतरसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे. हे कडल आहे, आत याच्याही पेक्षा चांगला आहे. हे
तर शेतकरी मित्रांनो, हे पहा, पान किती रुंद झालेलं आहे पाहू शकता. जवळजवळ 4 बोटं पान रुंद झालेलं आहे. जेवढं पान रुंद तेवढी साईज जास्त, आणि जेवढं पान लांब तेवढं 2 कांडीतील अंतर जास्त. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ही असाच मी सांगितलेल्या अशा पद्धतीनं नियोजन करा. तुम्हीही सक्सेस 100% होऊ शकताय. समजा 24-24-0 महाग आहे शेतकरी मित्रांनो, त्याऐवजी तुम्ही DAPचा सुद्धा वापर करू शकताय. जी शेतकरी पाठपाणी देतात, कारण DAP 1350 रुपयाला मिळतं आणि DAPचं रिझल्टसुद्धा अतिशय चांगले आहेत. त्यामुळं 24-24च्या ऐवजी DAP सुद्धा तुम्ही वापरू शकताय, जे शेतकरी पाठपाणी पाजत असते. आणि खतांचं नियोजन करायचं कसं शेतकरी मित्रांनो, आता समजा तुमच्या एक 10 सऱ्यांना तुम्ही पाणी लावलेलं आहे, तर 10 सऱ्या पाजून झाल्या दुसऱ्या पुढच्या 10 सऱ्या लावा, आणि त्या पाजलेल्या सऱ्या आहेत त्यांना एक DAP किंवा एक 24-24-0, एक अमोनियम सल्फेट आणि 25 किलो MOP. तर कसं टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो, DAP किंवा 24-24-0 मध्ये अमोनियम सल्फेट मिक्स करायचं नाही आहे, कारण फॉस्फरस आणि सल्फर हे एकमेकांचे शत्रू आहेत. तुम्ही टाकलात तर त्याला पाणी सुटतं आणि त्याचं पुढं आपल्याला रिझल्ट चांगले मिळत नाहीत. त्यामुळं तुम्ही 24-24-0 किंवा DAP टाकणार असाल तर त्याच्याबरोबर MOP मिक्स करू शकता त्यामध्ये, आणि ते एकसरी आड टाकून घ्या पाणी पाजल्या त्या ओलीमध्ये, आणि राहिलेल्या एकसरी आडमध्ये अमोनियम सल्फेट टाका. म्हणजे या सरीला 24-24 आणि पोटॅश टाकलात किंवा DAP आणि पोटॅश टाकलात तर या सरीमध्ये लगेच अमोनियम सल्फेट टाका. परत या सरीमध्ये 24-24 आणि MOP टाकू शकताय. असं तुम्ही हे नियोजन करा. आता तुम्हाला बोर्डवर सांगतो मी फवारणी कोणती घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, 1 एकरासाठी मी फवारणी सांगतो. $200 लिटर पाणी सफिशियंट आहे, म्हणजे पुरतं 1 एकरासाठी. पहिल्यांदा आपल्याला आलटून पलटून ग्रेड घ्यायचे आहेत. आता ह्या स्टेजला 052 34 1.5 किलो 1.5 किलो घ्या. अतिशय चांगले रिझल्ट आहेत त्याचे. साईज तुमच्या पिकाची चांगली डेव्हलप होते याच्यामुळं. त्यानंतर GA घ्यायचं आहे आपल्याला, 7 ग्रॅम घेऊ शकताय. 6BA सुद्धा 7 ग्रॅम घेऊ शकताय. ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, GAमुळं चांगली अंतर वाढतं, 2 कांडीतील अंतर. आणि साईज वाढायचं झाले तर पोटॅश आणि फॉस्फरस म्हणजे 052 34 जे आहे ते चांगल्या पद्धतीनं साईज वाढवणार आहे. आणि तुम्हाला खतांचं नियोजन मी सांगितलेलंच आहे. आणि 6BAच्या ऐवजी 6BA मिळालं तर घ्या, किंवा तुमच्या घरी नारळ असतील, नारळाचं पाणी असेल तर 5 ते 6 नारळ घेऊ शकताय. त्या नारळाचं पाणी तुम्ही ते वापरू शकताय. 6BA कॅन्सल करू शकताय ना, जर नारळाचं पाणी तुमच्याजवळ असेल तर. त्यानंतर हे पहा, 052 34 GA 6BA. त्यानंतर इसाबेन घ्यायचं आहे, ॲमिनो ॲसिड. 200 ml. 200 लिटर पाणी आहे, 200 मिली इसाबेन तुम्ही घेऊ शकताय. त्यानंतर गोदरेज विपुल बूस्टर घ्या. तेही 200 मिली घ्यायचं आहे. आणि कीटकनाशक बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो, शक्यतो करून 15 दिवसातून एकदा घेतलेलं चांगलं आहे. आलटून पलटून घ्या. एक वेळेला रोगर वापरा. आता मी रोगर लिहितो. रोगर 200 मिली घ्या, आणि साप घ्या बुरशीनाशकमध्ये 200 ग्रॅम. प्लेन क्लोरोसह वापरू शकताय, हमला वापरू शकताय, रोगर वापरू शकताय, कोणतंही वापरू शकताय. साप बुरशीनाशकमध्ये पण कॉन्टाप एक वेळ वापरा, साप एक वेळ वापरा, रोको एक वेळेला वापरा. आलटून पलटून वापरू शकताय तुम्ही. त्यानंतर सिलिकॉन स्टिकर. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, स्टिकरसुद्धा त्या पद्धतीनं वापरून घ्या, सिलिकॉन स्टिकर. शेतकरी मित्रांनो, तुम्ही असं नियोजन करा, 100% तुमचं पहिल्यापासून जाडी निर्माण होणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिल्यापासून युरियाचा वापर बंद करा. 100% तुमच्या ऊसाला जाडी मिळणार. आणि माझ्या
चॅनलला फॉलो करा, म्हणजे इथून पुढं नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.